नांदेडच्या वाजेगाव बंधारा ब्रिजवर एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागली। या आगीत एक व्यक्ती तब्बल 90% भाजल्याची माहिती समोर आली आहे आणि त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि शहरात आलाय ते चर्चांना उधाण। नेमकं काय घडलंय पाहूया। नांदेड शहरातील वाजेगाव बंधारा ब्रिज जिथे अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलाय। मिळालेल्या माहितीनुसार एका दुचाकीने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले। या आगीत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून तो तब्बल 90% भाजला असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली। जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि यावरून विविध चर्चांना उधाण आलं आहे। ही घटना नेमकी अपघात आहे की यामागे काही वेगळं कारण आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। आज सकाळी एक माहिती आली की वाजेगाव ब्रिज जो बंधारा आहे, कुतबेनगरकडून जो वाजेगाव गावामध्ये रोड जातो, तो बंधाऱ्याचा छोटा ब्रिज आहे, त्या ठिकाणी एका गाडीने पेट घेतलेला आहे अशी माहिती आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आलो। तर एक गाडी पूर्ण जळालेली होती आणि एक व्यक्ती जो होता तो 90% त्या ठिकाणी जळालेला होता आणि त्या ठिकाणावरून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दवाखान्यामध्ये नेलेलं आहे विष्णुपुरीमध्ये। पुढील त्याचा उपचार चालू आहे। फायर ब्रिगेड यांना बोलवून त्या ठिकाणी आग वगैरे विझवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी गोळा झालेल्या आणि बघितलेल्या चष्मदीद लोकांनी सांगितलेलं आहे की तो कुतबेनगरकडून वाजेगावच्या दिशेने जात असताना हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर त्याच्या गाडीनं पेट घेतला। गाडीनं पेट घेतल्यामुळं तो गाडीची जी पेट्रोलची टाकी आहे त्या टाकीनं पेट घेतल्यामुळं पेट्रोलचा भडका उडाला आणि तो खालून पूर्ण पायापासून वरपर्यंत 90%च्या वर जळालेला आहे। तर त्या गाडीच्या पेट्रोल टाकीनं पेट घेऊन जे स्फोट झाला त्याचा, तर त्याच्यामध्ये झाडाचा हिरवा पाला वगैरे पण जळालेला आहे आणि तो जाळ मोठा असल्यामुळं तो पूर्णपणे भाजलेला आहे। तर त्याला विष्णुपूर दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये जी प्राथमिक माहिती मिळाली, या प्राथमिक माहितीवरून आणि ज्यांनी बघितली घटना त्यांच्या सांगण्यावरून पुढील तपास सुरू आहे। तर नांदेडमधील या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण केले। दुचाकीला लागलेली ही आग अपघात आहे की काही वेगळं, याचं उत्तर तपासानंतर स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत सर्वांचे लक्ष या तपासाकडे लागले आहे।